लालपरी म्हणून सर्वसामान्यांच्या प्रवासाचं हक्काचं साधन असलेल्या एसटीचा कारभार आज खुद्द परिवहन मंत्र्यांनीच उघडकीस आणला। परळ एसटी डेपोमध्ये पाहणी करताना प्रताप सरनाईकांना चक्क एसटीचे कर्मचारी ऑन ड्युटी दारू पार्टी करत असल्याचं आढळून आलं आणि यानंतर प्रताप सरनाईकांनी संपूर्ण एसटी आगाराची पाहणी केली असता डेपोमध्ये दारूच्या बाटल्यांचा खच सापडलाय। या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रताप सरनाईकांनी अशा मद्यपी कर्मचाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईचे आदेश दिलेत। तसंच राज्यभरात या प्रकरणी कारवाई करण्यासाठी समिती स्थापन करण्याची सूचनाही दिली आहे। ताबडतोब कारवाई करा। दारू पिऊन येताना अशा प्रकारे परत गाडीवर काय आम्ही ड्रायव्हर कंडक्टरला सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही भांडतो आणि असं जर असेल तर एका दिवसात हा मोठा आहे बघा मागे हे काय रोजच्या रोज तुम्ही चेक करत नाही का? आपण त्याला व्यवस्थित सुविधा मिळाव्या म्हणून भांडतो, त्यांना पंखे असावे, एसी असावे, त्यांना ड्रायव्हर लोकांनी पाणी प्यायला मिळावं, आंघोळीला पाणी मिळावं यासाठी भांडण असताना सगळे जेवढे आहेत ना सगळ्यांचे टेस्ट करा आणि मला रिपोर्ट द्या ऑफिसर आणि जेवढे असतील तेवढा सगळ्यांना सस्पेंड करा। तर एसटीची सध्या काय दुरवस्था झाली वेळोवेळी आपल्या समोर येत असतं। मात्र आता एसटी मध्ये म्हणजे एसटी आणि बसेस चालवणारे जे कर्मचारी आहेत ते नेमके कशा प्रकारे राहत आहेत, कशा प्रकारे त्यांच्याकडून नियमांचं उल्लंघन केले जात आहे, स्वतः परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी समोर आणलेलं आहे। प्रताप सरनाईकांनी या कर्मचाऱ्यांना रंगेहात दारू पार्टी करताना पकडलेला आहे। एसटी डेपोमध्ये दारूच्या बाटल्यांचा खचही सापडलेला आहे। परळ एसटी डेपोमध्ये ही दारूची पार्टी सुरू होती आणि त्याच वेळेस परिवहन मंत्र्यांनी त्या ठिकाणी ते गेले असता त्यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलेला आहे। अधिकाऱ्यांना आम्ही सांगतो की त्यांना सुविधा सगळ्या मिळायला पाहिजे, कर्मचाऱ्यांना आंघोळीला पाणी मिळालं पाहिजे, शौचालय चांगलं पाहिजे, त्यांना बंक बेड मिळाले पाहिजे, त्यांना एसी मिळाली पाहिजे। पण प्रवाशांच्या जीवाशी खेळणारे जर अशी आमचे कर्मचारी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल ना। हे चुकीचं आहे ना। हे एवढ्या एका दिवसामध्ये एवढ्या जर दारूच्या बाटल्या आढळल्या असेल तर दुर्दैव आहे। मी आज अचानक आलो म्हणून हे दिसले आणि ते मला कळलं की डस्टबिनमध्ये टाकलेले आहेत किंवा बाहेर फेकलेले आहेत म्हणून मी बघायला आलो। मी तर चाललो होतो इकडनं। फारच आहे। ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी समिती ताबडतोब नेमा आणि ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं चुकीचं काम कोणी करत असेल मी आता कोणालाही बक्षीस नाही।